नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 जून 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कधीही हार मानू नका, प्रत्येक क्षण एक नवीन सुरुवात आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। गाडगेनगर परिसरात अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला। सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता, पण शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे। मृत विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत दुखापत असल्याचं समोर आल्याने आता गाडगेनगर पोलीस खुनाच्या दिशेने तपास करीत आहेत। पाहूया घटनेबद्दल गाडगेनगर पोलीस निरीक्षक दिनेश धातोंडे काय म्हणतात। जे आमच्याकडे जे प्रकरण आलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही 103(1) BNS खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला प्रायमरी कॉज ऑफ डेथ प्राप्त झालेलं होतं। त्याच्यामध्ये हेड इंजुरी, पोस्टमॉर्टम हँगिंग असं त्याचं मृत्यूचं कारण दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे प्रतीक गिवसे नावाचा, त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याचा 10 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। त्या PCR मध्ये आम्ही त्याचा तपास करत आहोत। त्यांनी कोणत्या कारणासाठी तिची हत्या केली, त्याचा काय उद्देश होता, याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। त्याचा जो मित्र आहे प्रथमेश नावाचा, त्याने 112 वर एक कॉल केलेला होता की असा प्रकार झालेला आहे आणि त्यांनी पोलीस मदत मागितली होती। त्या अनुषंगाने आमची पोलीस टीम तिथे पोहोचली आणि पुढील जो पंचनामा आणि इतर कारवाई आहे त्याप्रमाणे आम्ही केली आणि जी मृतक आहे तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपासाची दिशा जो तांत्रिक तपास आहे, त्यानंतर इतर काही साक्षीदार आहे, CCTV आहे, यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत आणि हत्येचं काय कारण आहे आणि काय उद्देश असा आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। शिक्षणानिमित्त अमरावतीत आलेल्या एका तरुणीचा अकाली मृत्यू आणि या मृत्यूमागे दडलं एक गूढ। गाडगेनगर परिसरातील या अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असताना शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी दिली आहे। तिच्या डोक्यात आढळलेल्या अंतर्गत दुखापतीने अनेक प्रश्न निर्माण केले आहे। आता पोलीस या प्रकरणाचा तपास एका वेगळ्या दिशेने करीत आहेत। आज आपण एका कौतुकास्पद पोलीस कामगिरीबद्दल बोलणार आहोत, जिथे अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलिसांनी केवळ 6 तासात एका अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या कुटुंबियाच्या हवाली केला आहे। अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातून एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली।
अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रार दाखल होताच खोलापूर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. ठाणेदार सुलभाराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न केले. त्यांच्या जलद आणि योग्य कार्यवाहीमुळे अवघ्या 6 तासातच पडून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मुलीला सुखरूप शोधल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या या तत्पर आणि यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. खरंच ही एक प्रेरणादायी कामगिरी आहे. तर खोलापूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे कुटुंबियाची चिंता दूर झाली आणि एका अल्पवयीन मुलीला सुरक्षित घरी परत आणता आलं. या कामगिरीसाठी खोलापूर पोलीस दलाचे गावातील नागरिकांनी मनपूर्वक अभिनंदन केले. सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमधून जिथं एका 13 वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला याबाबत विचारणा केल्याने हा हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त आहेत. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीमधील संजय गांधी नगर येथे धक्कादायक घटना घडली. 13 वर्षीय अमन बोरकर जो कुंभारवाडा येथील रहिवासी आहे त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार अमनने एका व्यक्तीला चाकू घेऊन फिरताना पाहिले आणि त्याला याबाबत विचारणा केली. या विचारण्यावरून त्या व्यक्तीने अमनवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीची गंभीरता पाहत त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे सध्या अमनची नेमकी स्थिती काय याची माहिती उपलब्ध नाही. या घटनेमुळे संजय गांधी नगर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारे चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. पोलिसांकडून या घटनेची अधिक चौकशी सुरू असून लवकरच आरोपीला पकडण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे. एका 13 वर्षीय युवकावर चाकू हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते. फैजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून लवकरात लवकर आरोपीला गजाआड करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नमस्कार, बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आजची सर्वात दुर्दैवी बातमी समोर येत आहे धामणगाव रेल्वे येथून. रेल्वे गाडी चढत असताना पाय घसरून एका महिलेचा भीषण अपघात झाला असून त्यात तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. धामणगाव रेल्वे स्थानकावर एक हृदयद्रावक घटना घडली. धामणगावहून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाडीत चढत असताना दत्तापूर येथील रहिवासी असलेल्या यशोदा ढोले वय वर्ष 40 यांचा पाय घसरला. क्षणातच त्या रेल्वे खाली ओढल्या गेल्या. या भीषण अपघातात यशोदा ढोले यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि काही कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. कोणतीही वेळ वाया न घालवता त्यांनी जखमी यशोदा ढोले यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमोपचार करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने रेल्वे प्रशासनादरम्यान सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर यशोदा ढोले लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. धारणी मुख्यालयापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतावली गावात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करीत आहे. धारणी ते परतवाडा मार्गावर वसलेलं उतावली गाव गेल्या 2 दिवसांपासून इथले स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना रोज सायंकाळच्या सुमारास आणि रात्री मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसतोय. यामुळे शेतकरी, प्रवासी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतीकाम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात जाणं गरजेचं असलं तरी बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले आहेत.
वन विभागाची टीम बिबट्याच्या शोधात असली तरी अजूनपर्यंत बिबट्याच्या हालचालीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र गावातील काही नागरिकांनी बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले आहेत, जे आता परिसरात चांगलेच व्हायरल झाले आहेत. वन विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. पण सध्या उतावली या परिसरात आहोत. 2 दिवसापासून उतावली या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती मिळत आहे. काही स्थानिक नागरिकांनी बिबट्याचे फोटो व व्हिडिओ सुद्धा काढलेले आहे आणि ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. त्या अनुषंगाने आज आपण उतावली या गावात आलेलो आहोत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आपण हकीकत जाणून घेऊ. दीदी, अपना गांव कौन सा है? उतावली। और यहाँ पर अभी हम लोग ने जो सुने कि रात में बिबटिया दिख रहा, ये बात सही है? हाँ। आपने देखी बिबटिया? हाँ। अच्छा, अभी आप ये कितनी रहती है? हाँ। अच्छा, कितना बड़ा है? मतलब बड़ा ही होगा, दूर से देखो। अच्छा, दूर से देखिए। अभी मैं जैसा पूरे गांव में एक चर्चा चालू हुई थी, इधर बिबटिया निकला, रात में भी दिख रहा। हाँ। तो आप लोग जैसा खेत में रहते, हाँ। आपने देखे? मैं तो नहीं देखा बेटा। इन्होंने देखे? आपकी बहू है कि बेटी है? वो है। अच्छा, इन्होंने देखे। हाँ। आप रात में यही रहते? हाँ, हम यही रहते। कोई फॉरेस्ट वाले आए थे? हाँ, कल आया था। आए थे फॉरेस्ट वाले? हाँ। अच्छा. धारणी ते परतवाडा या मार्गावर उतावली गावात नजीक आहो. रात्री जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बिबट्याचा, ते हेच ठिकाण आहे. या ठिकाणावरून या रोडवर बिबट काही स्थानिक नागरिकांना दिसला व त्यांनी बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले. सध्या वन विभागची संपूर्ण टीम गस्तीवर आहे व बिबट्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे वन विभागासमोरील आव्हान वाढलं आहे. तर बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याला योग्य अधिवासात सोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना, विशेषतः शेतात जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी. आम्ही या घटनेवर लक्ष देत आहोत आणि तुम्हाला याबद्दलची पुढील माहिती लवकरच देत राहू. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक दिलासादायक बातमी अकोला जिल्ह्यातून समोर येत आहे, जिथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि जय सेवालाल गौरक्षण संस्थांच्या प्रयत्नामुळे 2 गायींना जीवनदान मिळाले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील जनुना येथील धरणात 2 गायी गाळ्यात फसल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच जनुना येथील जय सेवालाल गौरक्षण संस्थांचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कार्यकर्त्यांनी दोरीच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून दोन्ही गायींना सुखरूपपणे गाळातून बाहेर काढले आणि त्यांना जीवनदान दिले. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या शोधात या गायी धरणाजवळ आल्या असाव्यात आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळात त्या फसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. या दोन्ही गायींचे प्राण वाचवण्यासाठी जनुना गावातील तुकाराम राठोड, संतोष राठोड, मंगेश राठोड, सौरव राठोड, गौरव राठोड, ओम चव्हाण आणि इतरांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या कार्यासाठी गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. मानवी मदतीमुळे आणि सामुदायिक प्रयत्नामुळे कशा प्रकारे जीव वाचवता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या घटनेमुळे जनुना गावातील जय सेवालाल गौरक्षण संस्थेने कार्य अधिक प्रकाशित झाले आहेत. नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या कारवाईवर प्रकाश टाकणार आहोत, ज्यामुळे शहरातील अवैध दारू विक्रीवर चाप बसणार आहेत. माना पोलिसांनी प्रहार ऑपरेशन अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कंबर कसली असून सलग 3 दिवसाच्या कारवाईने नागरिक सुटकेचा श्वास घेत आहेत. या कारवाईमुळे महिला वर्गात विशेष आनंदाचे वातावरण
पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसात माना पोलीस स्टेशन आता ऍक्शन मोडवर आलेले नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः अवैध दारू विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करून प्रहार ऑपरेशन अंतर्गत कठोर पावले उचलली जात आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 जून रोजी माणा येथील मेनलाईन बाजारात राजरोसपणे सुरू असलेली अवैध देशी दारू विकत असलेल्या 2 व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. परंतु एवढ्यावरच न थांबता परिसरात अजूनही अवैध धंदे सुरू असल्याचे पाहून माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईची योजना आखली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक छापा टाकला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर अवैध दारू पकडली होती त्याच ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्रीचे काम सुरू होते. माना पोलीस स्टेशनचे 25 ते 30 होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या कारवाई दरम्यान अवैध दारू विक्री करणारा एक मुख्य सूत्रधार पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आणि 7 जून रोजी माणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरवाडा येथे ही कार्यवाही करण्यात आली. येथे अवैध दारू विक्री करत असलेल्या रोशन गवई आणि धीरज सावळे तसेच अवधूत बर्डे यांच्यावर माणा पोलिसांनी कार्यवाही करून त्यांच्याकडून 2660 रुपयांच्या दारूच्या सीलबंद बाटल्यांसह मुद्देमाल जप्त केला. ही संपूर्ण कार्यवाही माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश डोंगरे, जयकुमार मंडावरे, उमेश हरमकर, पंकज वाघमारे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार ऑपरेशनला या कार्यवाहीमुळे अधिक बळ मिळत आहे. अवैध दारू विक्रीवर आळा बसल्याने विशेषतः महिलांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. या प्रहार ऑपरेशनमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत झाली आहे. माना पोलिसांच्या या अथक प्रयत्नाने सर्वत्र कौतुक आहेत. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. उद्धवजी आणि राजसाहेब यांच्या युतीच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आज चर्चा चालू आहे वृत्तवाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये, या संदर्भात शिवसेना पक्षाची भूमिका आमचे मुख्य नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. युती कोणासोबत कोणी करायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे असं ते बोलले आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी जी भूमिका मांडल्यामुळे मी काही त्याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. या संदर्भामध्ये जी काही भूमिका आमचे नेते या ठिकाणी मांडलेली आहे त्याच भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत आणि पुढे काही अजून या संदर्भात घडामोडी झाल्यात की आम्ही सविस्तर या संदर्भात बोलू. गजानन कीर्तीकर असं म्हणतात की दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरे ब्रँड टिकेल, एकनाथ शिंदेंनी ठाकरे सोबत जावं. या संदर्भामध्ये मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या भूमिकेला आता आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण पूर्वी सुद्धा जो उठाव आम्ही केला होता त्या उठावासोबतच त्यांच्या नेतृत्व मानून आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत गेलो. काही अपक्ष आमदार होते, त्यानंतर त्यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना नेता मानून त्यांच्यासोबत आहोत. पुढे सुद्धा त्यांच्यासोबतच आम्ही राहणार आहोत आणि म्हणून ते ज्या वेळेस जसा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत. सामना रोखोक मध्ये असं लिहिण्यात आले की भारताच्या पंतप्रधानांना लष्करी गणवेशाचा वापर राजकीय लाभासाठी कोणी दिला, लष्करी गणवेशाचा वापर बेकायदेशीर आहे, त्याबद्दल मोदीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. सामनात लिहिलं एखाद्या वृत्तपत्रामध्ये संपादकीय म्हणून जे काही वृत्त लिहिल्या जाते त्याच्यावर काही बोलण्यासारखं या ठिकाणी फार त्याला महत्व देणं मला तरी वाटते फार गरजेचं नाही. कायद्या आणि संविधानामध्ये हा देश चालतो. देशाच्या प्रधानमंत्र्यांना ज्या पद्धतीचा अधिकार आहे, ज्या पद्धतीचं या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देशाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेत असतात. देशाच्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना देशाच्या सुरक्षा असेल किंवा वेगवेगळ्या सैन्य दलाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस ज्या हिताचा निर्णय घ्यावा लागते त्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक अधिकार सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या वृत्तपत्राच्या
माध्यमात बातमी आली किंवा संपादकीय काही लिहिल्या गेलं तर त्या संदर्भात प्रतिक्रिया देणं मला वाटतं गरजेचं नाही. सर, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली, त्याबद्दल आपलं काय? अतिशय महत्वाचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये हा घेतला गेला. अनुसूचित जमातीचं संविधानिक अधिकार या ठिकाणी कायद्याद्वारे त्यांना मिळालं पाहिजे आणि हे आयोग या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे असा मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आला. तो आम्ही सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केला आणि याच धर्तीवर अनुसूचित जातीचं सुद्धा कायदेशीर आयोग त्याच्यामध्ये काही सुधारणा करून पुढच्या आठवड्यामध्ये आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये येणार आहे. आणि म्हणून राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि जाती यांना वेगवेगळ्या शेवटच्या घटकापर्यंत चांगलं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करता यावं. आदिवासी आणि अनुसूचित जाती यांच्या खऱ्या अर्थानं कल्याणासाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा. खरं तर या मागासवर्गीय समाजाला त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं हीच भूमिका शासनाची आहे आणि त्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्रिमंडळांनी हा प्रस्ताव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केलेला आहे. सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे असा इशारा राणे यांनी दिलेला आहे. निलेश राणे धाराशिव मध्ये वक्तव्य केलेलं. नितेश या संदर्भात त्यांच्याच बंधूंनी मला वाटते अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि राजकारणामध्ये कोण कोणाचा बाप कोण कोणाचा काय असतो हे तर काळ आणि वेळ दाखवणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून आता बोलताना काय बोलावं, कशा पद्धतीनं बोलावं हा खऱ्या अर्थानं जो स्टेटमेंट देणारा व्यक्ती आहे त्याला समजलं पाहिजे. मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे की आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आम्ही सर्वजण सत्तेत आहोत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाचं हित या शासनाकडून कसं जोपासल्या जाईल, गोरगरीब माणसाचं हितासाठी काय करता येईल, शेतकऱ्यासाठी काय करता येईल, समाजातला राहणारा वेगवेगळा घटक आहे त्याच्यासाठी काय करता येईल. आणि म्हणून या सर्व दृष्टीनं सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळाचे आमचे तिन्ही पक्षाचे सर्व सदस्य हे सातत्यानं सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काय उपाययोजना करता येईल, हे राज्य कशा पद्धतीनं प्रगतीपथावर नेता येईल, या राज्यामध्ये ज्या काही विकासाच्या योजना थांबल्या होत्या, अनेक योजना प्रकल्प थांबले होते, ते कसे सुरू करता येईल आणि महाराष्ट्र हा देशामध्ये कसा नंबर 1 राज्य करता येईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आमचे सर्वांचे आहे. निधी वगैरे नितेश राणे व्यवस्थित असंही भेटायला आहेत की उद्धव ठाकरेंच्या मुलाला पावसाळ्यात जेलवारी होऊ शकते, त्यांनी आदित्य ठाकरे असा निशाणा केला. आता कोण काय बोलतो याच्यावर प्रत्येकावर उत्तर देणं मला असं वाटतं गरजेचं नाही. बरेच जण मनात येईन तसं बोलत असतात. माझ्या मताने या ठिकाणी आज सर्वसामान्य पावसाळा सुरू होणार आहे, खरीपचा हंगाम सुरू होणार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या असताना अशा संदर्भात या सर्व समाजातल्या घटकांना न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम या ठिकाणी करतो आहे. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी वारीपर्यंत दोघं बहीण भाऊ एकत्र येतील असं अमोल मिटकरी म्हणतात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर. ते तर त्या आपल्याला दिसून येईल ना, कोण एकत्र येणार आहे, कोण वेगळे होणार आहे, हे येणाऱ्या काळात आणि वेळच दाखवणार आहे आपल्याला. राज ठाकरेच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरे जे आहे ते मतं परावर्तित करतात असं खासगी चर्चेत बोलताना पत्रकाराशी शरद पवार म्हणाले. आता खासगी चर्चा होती ना, ते काय म्हणाले हे तर मी नव्हतो तिथे. शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात मी काही बोलावं एवढा मी काही मोठा नाही.
आता याच अनुषंगानं संजय शिरसाट असं माहिती शरद पवार यांनी अलगत मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. ठीक आहे, ते बोलले तर त्यांनीच त्या संदर्भात उत्तर द्यावं. लक्ष्मण हाके असं म्हणाले की अजित पवार यांच्यावर अख्खं मंत्रिमंडळ नाराज आहे, निधी वगैरे देत नाहीये. शिवसेनेची सुद्धा तीव्र नाराजी आहे. मंत्रिमंडळातला निधीच्या संदर्भामध्ये जो काही विषय आहे तो आमचे 3 पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्या नेत्यांकडे आम्ही आमचा विषय मांडत असतो, त्यांना सांगत असतो आणि नेते हे आपसात बसून त्याच्यामध्ये मार्ग काढत असतात. नाराजी आहे का असं शिंदे गटाची अजितदादा? नाराजगी झाली की आपल्या समोर येऊन प्रेस घेऊन तुम्हाला सर्वांना मी सांगेन. तर महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप निराधार असं जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना फेटाळले. महाराष्ट्रामध्ये जे काही बहुमतामध्ये हे सरकार आलेलं आहे, आतापर्यंत न भूतो न भविष्य एवढ्या महायुतीच्या खऱ्या अर्थानं जागा निवडून आलेल्या आहेत. त्यावरून साहजिक विरोधी पक्षाला वाटतं की आता आमचं समोरचं राजकारणाचं काय होईल. परंतु महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं जे काम सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालं, सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा पद्धतीचं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. कोणी राज्यातला माणूस सहज मुख्यमंत्र्याला भेटू शकतो, कधीही भेटू शकतो, असं चित्र त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. समाजातल्या जवळपास सर्वच घटकासाठी त्यांनी निर्णय घेतला. राज्य सरकारमध्ये मी आतापर्यंत पाहिलं नाही, मी सुद्धा 5दा निवडून आलो आहे आणि 5दा निवडून आल्यानंतर सरकारमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. जवळपास या कमी कालावधीमध्ये शासन निर्णय जर आपण संख्या पाहिली तर 500च्या वर वेगवेगळे शासन निर्णय हे सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये सरकारकडून घेण्यात आले. लाडली बहीण असेल, बेरोजगार युवक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, पावसामध्ये खंड असेल, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मालावर रोग आले असेल, बोंडाळी असेल, गोंगलगाय असेल, लष्करी अळी असेल, अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की नेहमी एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी भरभरून देण्याचं काम केलं. वेगवेगळे धाडसी निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही अतिशय त्याच्यावर प्रभावित होती, आनंदित होती आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कारभार पाहून भरभरून मतरूपी आशीर्वाद महायुतीला जनतेने दिलेला आहे. आणि मग हे जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर एवढे न भूतो न भविष्य सीटा आमच्या आल्या आणि ह्या आल्यामुळे आता विरोधकांना साहजिक वाटते की त्याच्यामध्ये काही गडबड झाली का, अमकं झालं का, तमकं झाला. परंतु आता भविष्यात अजून निवडणुका आहेत. निवडणुकीमध्ये मतदार राजा हा आपला प्रतिनिधी कोण असला पाहिजे ही भूमिका घेत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठेतरी काहीतरी बोलावं लागेल. विरोधी पक्ष गप्प तर राहणार नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये त्यांना सुद्धा त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी जर मत मांडलं असेल, सन्माननीय राहुल गांधी साहेबांनी मत मांडलं असेल, तर निवडणूक आयोगावर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. निवडणूक आयोग त्याचा रीतसर त्या ठिकाणी कायद्याद्वारे आणि त्याद्वारे त्यांना त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. वसंतराव नाईकांचा पुतळा नांदेडमध्ये झालाय आणि अमित शहा यांच्या हस्ते झालं, पण वसंतराव नाईकांच्या वंशजांना या ठिकाणी डावलण्यात आल्याचा आरोप झाला. वसंतराव नाईक साहेब हे काही एका समाजाचे किंवा एखाद्या जातीचे नेते नव्हते. हरित क्रांतीचे प्रणेते आणि आपण पाहता की देशभरावर अशा अनेक योजना वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात ज्या आणल्या त्यानंतर देश स्तरावर त्या योजना राबवल्या गेल्या. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून वसंतराव नाईक साहेबांना संबोधल्या जाते. 11 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री असताना नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं धाडसी निर्णय घेऊन या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ जर मुक्त झाला नाही तर मी फाशी घेईन अशा पद्धतीचा बोलणारा मुख्यमंत्री त्यावेळेस जनतेने पाहिला. आणि म्हणून पूजनीय आमचे वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी एक आदर्श आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल प्रचंड आदर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि देशातल्या जनतेमध्ये आहे. आणि म्हणून
त्यांचे पुतळे जागोजागी अनेक गावागावामध्ये उभारले जातात आणि मग पुतळे या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सुद्धा या वैभवात भर पडलेली आहे की नांदेड शहरामध्ये सुद्धा सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला. महानगरपालिकेने याच्यात खऱ्या अर्थानं फार सहकार्य केलं. तर ही आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कार्यक्रमाला कोण यावं, कोणाच्या हातानं झालं, कोणाला निमंत्रण दिलं, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आज मात्र नांदेड शहरामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हीच सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सर, आपलेच सहकारी असणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात, असंवेदनशीलता दाखवतात. आपलं काय मत आहे? माणिकराव कोकाटे साहेब हे आमचे मित्र आहेत. अतिशय भला माणूस आहे, चांगला माणूस आहे आणि सातत्यानं शेतकऱ्याचं भलं व्हावं अशाच पद्धतीच्या भूमिका त्यांच्या सातत्यानं राहिलेल्या आहे. आणि आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा बसतो बोलतो तर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग झाले पाहिजे, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणून शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे आणि त्या पद्धतीचं निर्णय धोरणं खऱ्या अर्थानं ते आणतायत. कॅबिनेटमध्ये सुद्धा ते सातत्यानं शेतकऱ्याबद्दल शेतीबद्दल बोलत असतात आणि अशा याच्यामध्ये नक्कीच त्यांच्याकडून चांगलं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतीसाठी चांगल्या योजना आणून या ठिकाणी चांगल्या उपाययोजना होतील अशा पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिले. सातत्याने तुम्ही जनतेचा कौल नाकारत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असं पद्धतीचं उत्तर आहे. काय? राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिले, जनतेचा कौल तुम्ही नाकारत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असं मुख्यमंत्री. मी तेच बोललो ना की विरोधकाचं काम लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आपली आपली भूमिका मांडण्याचा. सत्ता कशी आली सत्तेमध्ये, मी आता बोललो आपल्याला की सत्तेमध्ये ज्या पद्धतीचं काम एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना केलं, जवळपास 500 निर्णय घेतले, शासन निर्णय काढले गेले, या समाजात राहणाऱ्या प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले, प्रचंड महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचं काम केलं आणि यावरून सर्वसामान्य माणसाला आपला मुख्यमंत्री सीएम हा कॉमन मॅन वाटायला लागला. कोणी त्यांच्याकडे जाऊन या ठिकाणी अनेक गोष्टी मांडू शकतो अशा पद्धतीचा एक प्रचंड विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आणि त्यावरून महायुतीला भरभरून लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला. आणि आतापर्यंत कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नाही त्या महायुतीच्या सरकारच्या आल्या आणि त्यावर मग आज सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब आहे आणि अजितदादा पवार आहे आणि मंत्रिमंडळात आम्ही सर्वजण आहोत आणि एक टीम म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सर्वजण काम करतो आहे. आणि यामध्ये आता आरोप प्रत्यारोप हे तर लोकशाहीमध्ये चालत असतात. योग्य वेळी योग्य उत्तर देणं आणि पुढे चालत राहणं हा त्याच्यामध्ये मला वाटते मार्ग आहे. नांदेडमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे, जिथे गोदावरी नदीत बुडून मायलेकीसह एका पुतणीचा मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघी नदीच्या गाळी फसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील भायगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली. गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महानंदा भगवान हनुमंते वय वर्ष 35, त्यांची मुलगी पायल भगवान हनुमंते वय वर्ष 13 आणि पुतणी ऐश्वर्या मालू हनुमंते वय वर्ष 13 यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मागासवर्गीय वस्तीवर राहणाऱ्या या तिघी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करत होत्या. त्यांच्या वस्तीवरील बोरवेलची मोटर जळाल्याने पिण्याच्या पाण्याची आणि इतर वापरासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कपडे धुण्यासाठी पाणी नसल्यामुळे महानंदा, पायल आणि ऐश्वर्या गोदावरी नदीवर गेल्या होत्या. मात्र नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. गाळात रुतून बसल्याने त्यांना बाहेर येता आले नाही आणि दुर्दैवाने या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने भायगाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ही खरोखरच एक मन हेलकावणारी घटना आहे. तर पाणी टंचाईमुळे जीव गमावण्याची वेळ येणे हे दुर्दैवी आहेत. प्रशासनाने अशा मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेत. या घटनेवर पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTB चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.